माळशिरस तालुक्याच्या राजकारणाने एवढी खालची पातळी कधी गाठली नव्हती. राम सातपुते तालुक्यात आले आणि हाताशी गुंड धरून तालुक्याच्या राजकारणाचा खेळ खंडोबा केला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच बदनामी होऊ लागल्याचा घरचा आहेर भाजपचे ज्येष्ठ नेते के पाटील यांनी संगम येथील सर्वपक्षीय बैठकीत दिला. संगम तालुका माळशिरस येथील मंगल कार्यालयामध्ये रविवारी तालुक्यातील भाजप बरोबरच समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांची म्हणजेच तिसऱ्या आघाडीची बैठक पार पडली. बैठकीसाठी तालुक्यातील भाजपचे राज्य तसेच जिल्हा तालुका पदाधिकारी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, रिपाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, शिंदे गट, मनसे, भारतीय दलित महासंघ, प्रहार, रयत शेतकरी संघटना आदी प्रमुख राजकीय संघटनांचे मुख्य पदाधिकारी अतुल सरतापे, किशोर सूळ, सत्यजित सपकाळ, बाळासाहेब दाहिंजे, अजित बोरकर, शहाजी पारसे, दिगंबर मिसाळ, दादा लोखंडे आदी उपस्थित होते. प्रारंभी सागर मिसाळ यांनी प्रास्ताविक केल्यानंतर मुख्य आयोजक भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य महेश इंगळे यांनी स्वागतपर भाषणात म्हटले की राम सातपुते आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही तालुक्यातील भाजप संपवायला निघाली आहे. या तालुक्यातील ते वाल्मिक कराड होऊ पाहत आहेत. तालुक्यातील अवैध धंदेवाले यांचे कार्यकर्ते असून त्यांना गाडीत घेऊन ते फिरतात. तालुक्यात त्यांनी अराजकता निर्माण केली आहे. आजच्या या कार्यक्रमाला कुणी जाऊ नका म्हणून एवढेच काय तर कार्यक्रमाला मंगल कार्यालयही देऊ नका म्हणून त्यांनी फोन केलेले आहेत. पुढे बोलताना के पाटील म्हणाले, तालुक्यात भाजप वाढत असताना आमचे नेहमी उमेदवार असणारे उत्तमराव जानकर यांच्या दाखल्यांच्या अडचणी निर्माण व्हायच्या. त्यामुळे मीच श्रीकांत भारती यांच्याकडे पाठपुरावा करून राम सातपुते यांना उमेदवार म्हणून आणले. मात्र त्याच वेळी जर जानकर यांना दाखल्याची अडचण आली तरच सातपुते यांना संधी देण्याचे ठरले होते. मात्र त्यांना आणणे ही माझी चूकच ठरली हे मला मान्य आहे. त्यावेळी त्यांना मिळालेली 1,08,000 मते ही तालुक्यातील भाजप व समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या कामाची पावती होती. आमच्या पक्षात आधी राष्ट्र, मग पक्ष व त्यानंतर मी हा मंत्र आहे. आता मात्र उलटेच झाले आहे. आधी मी, नंतर मी आणि शेवटीही मी असेच वाचावे लागत आहे. राम सातपुते यांच्या या वागण्याने तालुक्यात असंतोष निर्माण झाला आहे. त्यांनी तालुक्यात चुकीचे वळण लावण्यास सुरुवात केली असून पोलीस, गुंड पाठवणे, धमक्या देणे, 2 नंबरवाल्यांना घेऊन फिरणे हे या तालुक्यात चालणार नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच त्यांनी लोकांना जाऊ नका म्हणून फोन केले. मंगल कार्यालयाच्या मालकांना फोन करून सांगितले की मंगल कार्यालय यांच्या कार्यक्रमाला देऊ नका. कार्यक्रमात गुंड लोकांना पाठवणे असेही प्रकार केले आहेत. त्यांच्या या वागण्यानेच तालुक्यातील सर्व पक्षांचे समविचारी कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. यावेळी ॲडव्होकेट सोमनाथ वाघमोडे यांनीही गेली 35 वर्षांपासून आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत आहोत, परंतु ते किंवा आम्ही कधीही एवढ्या खालच्या पातळीवरील राजकारण केले नाही. मात्र गेल्या 5-7 वर्षात बाहेरून येणाऱ्या लोकांनी तालुक्यातील राजकारणाची पातळी बदलली आहे. त्यांनी स्थानिक विरोधकांना बदनाम केले आहे. त्यांनी खोट्या फोनच्या नावाने लोकांना धमक्या देण्याचे प्रकार सुरू केले आहेत. ते या तालुक्यात चालणार नाही. म्हणूनच आम्ही सगळे समविचारी त्यांच्या विरोधात एकत्र आलो आहोत. यावेळी भीमराव भुसनर, आप्पासाहेब करचे, राहुल ढेरे, सुरेश पवार, राहुल बिडवे, अजित बोरकर, ॲड प्रशांत रूपनवर, प्रा अजित पारसे, दादा लोखंडे, प्रा सतीश कुलाळ आदींनी विचार व्यक्त केले.